शुभ दुपार सर्वांना. तर बघा इथं चालू आहे माझा स्वयंपाक. म्हणलं चला लवकरच सकाळी करून घ्यावा म्हणून मी इथं स्वयंपाकामध्ये केली बघा शिमला मिरच. म्हणलं चला आम्ही ह्याला डब्बू मिरची पण म्हणतो. छान असं मधनं असं चिरून घेतली बघा अख्खी आणि लाईट गेल्या असल्यामुळं शेंगदाण्याच्या कुटामध्येच मी कोथिंबर लसूण खोबरं सगळं असं पहिल्याचे कसं आपली आजी आई किंवा आमचे सासूबाई असं उकळामध्ये शेंगदाणे टाकून त्यातच कोथिंबर लसूण वगैरे काढून घेत होते बघा. तशी भाजी पण खायला खूप छान लागते. म्हणून मी बघा त्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये सगळं लसूण खोबरं कोथिंबर वगैरे एकत्र असं मिक्स करून काढून घेतलं बघा उकळामध्ये. आणि नंतरनं कांदा टमॅटो घातले बघा आणि कढीपत्ता, त्याच्यामध्ये हळद लाल तिखट काळं तिखट आणि थोडासा धना पावडर टाकले आणि कढईमध्ये तेल टाकले बघा आणि जिरे मोहरी टाकून मिरची अशी मस्त असं दाबून दाबून भरली म्हणजे त्याचा मसाला बाहेर येणार नाही. मग म्हणलं आता चला करून घ्यावी म्हणले शिमला मिरचीची भाजी आज. रोजचं पण भाजी काय करावं म्हणून प्रश्नच असतो बायकांना. बाकीचं काय नाही, भाजीचाच खूप प्रश्न असतो बघा. काय करावं आणि काय नाही भाजीला. आणि घरचे पण विचारतात जेवणाच्या अगोदर भाजी काय केली आणि भाजी काय केली. खाण्याचं तर काय म्हणजे थोडंच खातात, पण विचाराचा प्रश्न लय मोठा असतो की काय केली भाजी. इकडं वैष्णवीची चालू होती देवपूजा बघा. वैष्णवी देवपूजा करत होती आणि मी करत होती भाजी. असं चालू होता बघा आमचा स्वयंपाक. मग सगळ्याच मी असं शिमला मिरच्या भरून घेतले बघा आणि मस्त तेलामध्ये असे वर खाली करून झापून ठेवून त्याला जरा असं वापलून घेतलं. म्हणजे कसं तसं वाफ दिली ना तेलामध्ये फ्राय केलं ना छान होतात त्या मिरच्या. जास्त काय म्हणजे लवकर पाणी टाकण्याची गरज नाही. जरा अंगचंच पाणी सुटलं ना भाज्यात चव होतात. मग मी काय केले त्याच्यावर एखादं असं झाकण लावून घेतलं बघा. थोडा मसाला पण त्याचा शिल्लक राहिला होता म्हणलं पण जरा वाफ देऊन नंतर ना मसाला टाकावं. म्हणून मग मी काय केले शिमला मिरची जरा म्हणले असे झापूनच ठेवावं म्हणलं. शिवंश पण आमचा मध्ये खेळतच होता, किचनमध्येच असतो तो. थोडंसं बारीक मंदाच्यावर वाफ देऊन वरनं असं पाणी ठेवले म्हणजे कसं पाणी पण गरम आपल्याला टाकता येतं. या